हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मिक्स डाळीचे अप्पे. अगदी पौष्टिक हे अप्पे आहे. खायला खूप भन्नाट लागतात आणि करायला अगदी सोपे आहे. चवीला खूप अप्रतिम झाले आहे. खूप जाळीदार आणि स्पॉन्जी असे झालेले आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे 1 कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता. इथे अर्धा कप चणा डाळ घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा कप पोहे घ्यायचे आहे. त्यानंतर 1/4 कप मी उडदाची डाळ घेतली आहे आणि 1/4 कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 चम्मच आपल्याला इथे मेथीदाणा वापरायचा आहे. सर्व जिन्नस एकत्र करून स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य बुडीपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला 5 ते 7 तास भिजत ठेवायचं आहे. छान हे भिजलं आहे बघू शकता. अगदी डाळ आणि तांदूळ सर्व डाळ अगदी छान भिजलेलं आहे. त्यानंतर याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडं पोर्शनमध्ये हे साहित्य टाकायचं आहे आणि थोडंसं त्यामधलं पाणी घेऊन छान असं बारीक फाईन असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने अगदी बारीक असं वाटायचं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी हे सर्व डाळ वाटून घेत आहे. छान हे डाळ व्यवस्थितपणे वाटले गेलेले आहे. बघू शकता तुम्ही फाईन असं टेक्स्चर आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, हाताच्या साहाय्याने आपल्याला ह्याला थोडंसं अगदी एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या हाताची ऊब त्यामध्ये जाते आणि फर्मेंट व्हायसाठी अगदी त्याला मदत होते. अगदी झटपट हे फर्मेंट होतं. आता याला 5 ते 7 तास फर्मेंट करायसाठी ठेवायचं किंवा 3-4 तासांमध्ये आता छान ऊन पडत आहे तर 3-4 तासामध्ये छान हे फर्मेंट पण होतं. छान उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे. छान बघू शकता इथे 4 ते 5 तास झालेलं आहे आणि अगदी बघू शकता इथे खूप असं फर्मेंट झालं आहे. मी खाली ताट ठेवलं आहे की मिश्रण खाली सांडू नये म्हणून मी इथे ताट ठेवलं आहे. बघू शकता अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालं आहे. ज्या पोर्शनमध्ये तुम्हाला अप्पे करायचे आहे म्हणजे जेवढ्या क्वांटिटीचे अप्पे करायचे आहे इथे हे पीठ तुम्ही थोड्या पोर्शनमध्ये घ्यायचं आहे. जेवढं अप्पे करायचे तेवढं घ्यायचं आहे आणि बाकीचं फ्रीजमध्ये तुम्ही 2-3 दिवस स्टोअर करू शकता. मी एवढं पोर्शनमध्ये हे घेतलेलं आहे. छान एका डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला 1 ते 1.5 कांदा इथे वापरलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच किसून आलं घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली इथे कोथिंबीर घेतली आहे. इथे तुम्ही काही भाज्या देखील ॲड करू शकता जसं शिमला मिरची, गाजर, पण मी इथे या प्रमाणात साहित्य टाकले आहे. तुम्ही अधिक थोड्या भाज्या ॲड करू शकता. मी इथे भाज्या स्किप केल्या आहे. तुम्ही अजून या अप्प्याला हेल्दी बनवण्यासाठी 2-3 भाज्या इथे ॲड करू शकता. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि लगेचच याचे अप्पे टाकून घ्यायचे आहे. एकाच डायरेक्शन छान भेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला इथे अप्पे टाकून घ्यायचं आहे. गॅसवरही अप्पे पान ठेवलेलं आहे. तुम्ही कुठलेही अप्पे पात्र घेऊ शकता. मी इथे बिळाचं अप्पे पात्र घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने ते सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे. छान थोडंसं हे अप्पे पात्र गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. कारण की हे बिळाचं अप्पे पात्र असल्यामुळे थोडं गरम व्हायला वेळ लागतं. त्यानंतर साईडला हे आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला साईडला आणि त्यानंतर मधोमध हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. मधोमध हे अप्पे पात्र जास्त गरम असल्यामुळे सर्वात शेवटी मधोमध टाकून घ्यायचं आहे. जर नॉनस्टिकचं असेल तर त्याच पद्धतीने करायचं आहे. झाकून 5 ते 7 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 7 मिनटं झालेलं आहे. दुसऱ्या साईडला याला टर्न करून घ्यायचं आहे. बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि टम्म असे अगदी फुगलेले आपले अप्पे आहे. बघू शकता किती छान असे फुगलेले पण आहे, जाळीदार पण झालेलं आहे अगदी आणि रंग सुरेख आलेला आहे. दुसऱ्या साईडला मी इथे टर्न करून घेत आहे आणि 2-3 मिनटं झाकण लावून याला दुसरी साईडला छान गोल्डन रंग येईपर्यंत होऊ द्यायचं. मंद आचेवर हे करायचं आहे. कारण की अप्पे पात्र गरम जास्त झाल्यामुळे किंवा जास्त गरम असल्यामुळे हे लगेचच गोल्डन रंग येतो, पण आतून कच्चं राहू नये म्हणून मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे किंवा छान होऊ द्यायचं आहे गोल्डन रंग येईपर्यंत. छान सुरेख असा रंग आलेला आहे आणि हे मी काढून घेत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व अप्पे करून घ्यायचे आहे. छान त्यासोबत खायसाठी चटणी देखील करायची आहे. इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, पण याची रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही केली.
आधीच मी बऱ्याचशा याच्यामध्ये ती रेसिपी शेअर केली आहे। छान असं आपले अप्पे झालेले आहे, बघू शकता तुम्ही ते टम्म जाळीदार सुरेख असा रंग आलेला आहे। आतून खूप जाळीदार मऊ लुसलुशीत आपले अप्पे तयार झाले आहे। शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे। अगदी पौष्टिक हे अप्पे एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। बाय बाय।